फुलं छान आली आहेत ना? पावसाळ्यात नेहमी छानच येतात फुलं. पण पाऊस काय तात्पुरताच असतो. हो का? माझी कॉफी होतो जाते. अच्छा, माझ्यासाठी विदाउट शुगर? हो. मस्त वारा सुटलाय नाही? आम्ही लहान होतो ना तेव्हा पाऊस पडला की मी आणि ताई नेहमी फिरायला जायचो. आणि मग ती ना मला गोळा घेऊन द्यायची. आपण बाहेर जाऊ ना कुठेतरी. नको, त्यापेक्षा घरीच थांबू ना. कधी कधी भीती वाटते रे समीर. काका, अहो कालची मॅच पाहिलीत का? हो. कसली मस्त झाली. म्हणजे लास्ट बॉलला जी फोर मारली ना, एक नंबर. म्हणजे ती फोर बसली नसती ना मग काही खरं नव्हतं बरं का. अच्छा. मला वाटलं हारले, पण काढली कशी तरी. काका, काय झालं? काही प्रॉब्लेम नाहीये ना? एक सांगायचं होतं तुला. हा, बोला ना. गेल्या काही महिन्यांपासून मी पाहतोय तुमच्या घरी एक माणूस येतो दुपारच्या वेळेला वगैरे, तू घरात नसताना. तुला माहितीये ना ही गोष्ट? नाही, काय बोलताय तुम्ही? काका, नाही, मला काय वाटतं तू एकदा गायत्रीशी बोलून बघ. Leise fliehen meine Lieder durch die Nacht zu dir. In den Stillen einer Lieden. पुन्हा बसचा पास विसरलो. काय झालंय काय माहित, सारखं विसरायला होतं. ते बरं झालं देशपांडे काका होते. मला वाटलं मी इकडे विसरलो. बॅगेतच असेल, एकदा बघून घेतो. सापडला. इकडे बॅगेतच होता. उगाच घरी यावं लागलं. कोणी आलंय का? सॉरी हा, माझं लक्षच नव्हतं. अमेय, तुझ्या ओळखीचे दिसत आहेत.
हॅलो. हां, मी येत नाही आज. हो सुट्टी टाकतोय. अरे तिथेच ठेवली ना टेबलवर. असं काय करतोस? चेक कर नीट. लक्ष कुठे असतं रे? ठीक आहे. हां. ये ना, ये. बस इकडे. अगं बस ग, ये. हा. तू सांगितलं नाहीस मला. आपल्याकडे पाहुणे येणार होते. मी येताना काहीतरी घेऊन आलो असतो ना. बरं जाऊ दे. सकाळचं काही उरलंय? नाश्ता, चहा? सगळं संपलंय. मी बाहेरनच आणतो काहीतरी. गायत्री, यांना म्हणा आता आलाच आहात ना तर जरा 4-5 दिवस राहा आमच्याकडे, नाही का? वाह, छान दिसतंय. आजपासून हे आपले स्पेशल पाहुणे. त्यामुळे यांची पूर्ण काळजी तू घ्यायचीस. काही कमी पडायला नको. हं? मी यांच्यासाठी मिठाई घेऊन येतो. तोपर्यंत तू जेवणाची तयारी कर. आलोच. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सविनय सादर करीत आहोत पाहुणा. मूळ कथा कॅन थेंबा. विद्यार्थी लेखन आणि दिग्दर्शन संचित संत. सादर करीत आहोत पाहुणा. या जेवायला बसूया. वाढायला घे.
आधी तुमचं उद्या. बस बस. बरं सावकाश उद्या. आणि काही लागलं ना तरी लगेच सांगायचं. कुठलाही संकोच करू नका. गायत्री भरव त्यांना. काय लक्ष कुठे? भरवतेस ना? नाही भूक लागली असेल त्यांना. भरव बरं पटकन. हा सांगा कसं झालंय. काय हो तुम्ही हिच्या हातची पावभाजी खाल्ली आहेत का? नाही. गायत्री आज रात्री मस्तपैकी पावभाजीचा बेत कर. मजा येईल. हो अगं असं काय करतेस? आजपासून रोज हे असंच होणार आहे. हे सुद्धा आपल्यासोबत जेवायला बसतील. त्यामुळे यांचं ताट सुद्धा वाढलं गेलं पाहिजे. काय ग काय झालं? टेन्शन आलंय का तुला? अगं मी आहे ना. होईल सगळं मॅनेज. हा काही टेन्शन घेऊ नकोस. बरं चल आपण जरा बागेत जाऊन येऊ. म्हणजे तुला जरा छान वाटेल. ये चल. हा. त्यांना पण घे. हं? अरे साहेब सांभाळून सांभाळून. अगं आत ये. भिजतायत ते. आणि काय सॉरी सॉरी. पाऊस पण अचानकच सुरू झाला. काय करणार? हो ताई या की. अहो इकडे आत येऊन बसा. आणि हो तुम्हाला माहितीच असेल हिला पावसात भिजायला आवडतं. हा माहिती ना. अहो तुम्ही मागच्या वेळेला आले होते तेव्हा पण ताई भिजल्या होत्या. काय साहेब लई दिवसांनी दिसलात. अरे नाही तसं नाही. आजकाल जरा घरी पाहुणे असतात म्हणून येणं होत नाही. अहो आमचं लग्न झालं ना तेव्हा आम्ही नेहमी यायचो इकडे म्हणून हा ओळखीचा झाला. ऐक रे हा 3 गोळे बनव. बर. आणि हो त्यातला एक स्पेशल बनव आमच्या पाहुण्यांसाठी. अहो मग त्यांना पण इकडेच घेऊन यायचं ना. काय रे? हा इकडे तो शेंगदाणेवाला असायचा दिसत नाही. कोण शैल्या? अहो तो आता तिकडे पुढल्या गेटला बसतो. अच्छा असेल बघा तिकडच. ऐक मी आपल्यासाठी शेंगदाणे घेऊन येतो. तोपर्यंत तू इथेच थांब आणि यांची नीट काळजी घे. आलो. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आए रुत मस्तानी कब आएगी तू, रुत जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया ओ चलिया. गायत्री हा आत ये बरं. हो. चल पटकन. पावसात भिजतो. अगं अरे ऑफिसचे कपडे आहेत की नाही? मस्त भिजलो असतो ना पावसात. तुला तर पावसात भिजायचा चान्सच हवा असतो. पावसाळ्यात फुलं छान येतात ना. आणि डोक्याला ताप पण चांगलाच होतो. नेमकं मी बाहेर पडल्यावरच यायचं असतं याला. सारखं घराबाहेर पडा ऑफिस बाहेर पडा. तो चेहरा बघ किती ओला झालाय. पुसत जाणं नीट. आणि केस पण ओलेच आहेत. सर्दी होईल की नाही परत डॉक्टर.
बघू. गायत्री, हम्म, माझा शर्ट ओला होतोय. होऊ दे. अरे तू ऑफिसला गेल्यावर मला इतकं बोर होतं ना घरी, म्हणून आज बागेत येऊन बसले. तू असाच लवकरच जाणार रोज. हा चालेल ना. हा. मी एक काम करतो, माझ्या बॉसला उद्याच सांगतो मला लवकर घरी सोडत जा. बरोबर. आणि तेही म्हणतील हो चालेल ना, त्यापेक्षा तू येऊच नकोस. अरे नाही हा, मुळीच नाही. अगं आता पावसाळ्याचं कशाला. अरे पावसातच गोळा खायला मजा येते. दादा, हा. 2 गोळे कर. आत्ता करतो. परत सर्दी झाल्यावर सांगायचं नाही. बरं ते पटकन खा, परत घरी जाऊन स्वयंपाकाची तयारी असते. झोपायला उशीर नको. मला तसे उशीरच होतो झोपायला. म्हणजे आपण रात्रभर लाईट सुरू ठेवता की नाही पुस्तकं वाचायला, मस्त झोप येते रे मला. अगं मग आधी सांगायचं की नाही, मी बाहेरच्या खोलीत जाऊन वाचली असती, त्यात काय एवढं. तसं नाही रे अमेय, तू माझ्यासोबत लवकर. एक मिनिट. एक मिनिट. हॅलो, हा स्मिता. हा बोल ना. हां ओके. एक काम कर, ते सगळे मेल्स मला सेंड कर. हां मी करतो चेक. नाही आत्ता नाही, आत्ता जरा बाहेर आहे. हो हो हां हो बाय. काय रे, ही स्मिता कोण? अगं स्मिता काळे. हा, तुझी असिस्टंट नाही का? ते जरा प्रोजेक्टचं काम होतं हम्म. म्हणून. छान असिस्ट करते रे तुला. हो. ऐक रे, हा गोळे झाले का? हा झाले बघा. यास तुझा टर्न आहे. हो, डोळे बंद कर. केले. नक्की? हो. हा. नाही हा नको. हा. आधीचा हा. अगं साठवलंस ना, सांगितलं होतं नीट धर. सॉरी सॉरी, ते जरा चुकूनच सांडलं. अगं असं करून कसं चालेल, पाहुण्यात की नाही ते आपले. सगळी गडबड केलीस. चला बसा ना. आमच्या सर्वांकडून तुम्हाला हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. गायत्री, आम्ही किचन मधलं पाहतो. हो, इतकी लोक येतील वाटलं नव्हतं. खरंच. छान वाटतंय. गायत्री, तू खूप छान दिसतेय. थँक्यू. येस टू दी परफेक्ट कपल. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे आले, खूप छान वाटतंय. अरे या ना इकडे, कामं नका करू प्लीज. इट्स ओके. वी आर एन्जॉईंग. बरं ठीक आहे, पण तुम्ही सगळ्यांनी आजचा दिवस खूप स्पेशल बनवलाय. काय ग? खरंच, नाहीतर आम्ही दोघंच असतो घरात. आज तुम्ही सगळे आले ना तर खूप छान वाटतं. हो ना? आणि हो, आजच्या या स्पेशल दिवशी एक स्पेशल अनाउन्समेंट आहे.
आता त्यात काय लपवायचं? सगळ्यांना सांगायला हवं ना. काय काय लपवण्याची कुठली गोष्ट आहे? अगं काही नाही, मस्करी. सांगतो. बातमी एका पाहुण्याची आहे. पाहुणा काय ग Congrats. द गेस्ट ऑफ ऑनर. कोट छान आहे, कलर पण चांगलाच मिळाला. या ओळख करून देतो. हे मिस्टर माने माझ्या ऑफिसमध्ये असतात. हॅलो येस. आणि हा मिस्टर ऋग्वेद, माझा दोस्त. हॅलो, नाईस टू मीट यू. अरे आम्ही काय चाललंय? तू एक काम कर ना, तू गायत्रीलाच विचार, ती तुला नीट समजावून सांगेल. हो ना? काय ग? अगं काही नाही. आम्ही ना मागे मॉल मध्ये गेलो होतो, तिथे घेतला हा कोट. आम्हाला इतका आवडला ना की आजकाल सोबतच असतो आमच्या. नाईस चॉईस, मस्त गिफ्ट आहे. बरं, हे सगळे आमच्या सोसायटी मधले. खरं तर ना वेडिंग अॅनिव्हर्सरी वगैरे फक्त निमित्त आहे. तुम्ही आमच्याकडे आलात म्हणून ही पार्टी. या प्लीज, थोडी जागा द्या. अगं नीट बस. मे आय? थँक्यू. टू द परफेक्ट कपल. अमेय, अरे काय टाइमपास चाललाय हा? टाइमपास? अरे पाहुणेत आमचे. गायत्री, यांना कळत नाहीये बहुतेक. तू यांची ओळख करून दे, सगळ्यांना सांग. अगं थांब जरा. तू जशी निघून गेलीस तर यांना कसं वाटेल? आणि तुम्ही सगळे एवढे का शांत आहे? कमॉन. हा, लाला लाला ला 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 लाला लाला ला 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 लाला लाला ला 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 ला. गायत्री, मला वाटतं आता आम्ही निघतो. कसले वेडे लोक आहेत ना. टाइमपास वाटतोय त्यांना. नाही पण तू लक्ष दे बरं का यांच्याकडे. कारण कसं आहे, जर यांना काही झालं, हे कुठे हरवले, किंवा तू जर यांची नीट काळजी घेतली नाहीस ना, तर मी जीव घेईन तुझं.
अगं थांब जरा. आधी मला खेळू दे. असे तुझी बाजू काळी आहे. खेळ. वा, सुरुवातीलाच एवढी रिस्क. कमाल आहे. याला नेहमी सरळ चालायला आवडतं. रुटीन मधून बाहेरच पडत नाही कधी. पण कधीतरी तिरक्या चाली खेळाव्या ना. हा, मजा घ्यावी. नाही ग, चुकतेस. काहीतरी वेगळे पण होतं या नात्यात. चूक की बरोबर माहित नाही. त्या क्षणी विचार नाही केला मी जास्त. पण खरं सांगू का, ते एक परफेक्ट आयुष्य होतं. हेच परफेक्ट होतं. पण शेवटी व्हायचं तेच झालं. सगळं चुकलं. समीर, आता मध्येच कसा निघून गेलास? तुझ्याशी असाच वागला ना हा? बरं झालं सुटलाच एकदाचा. पुन्हा येऊ नकोस कधीच. तुला खरंच जमत नाही. राजा एकटा पडत चाललाय. लक्ष दे. नाहीच जमत मला. पण राणीचं काय? तिची काळजी नाहीये का कोणाला? ती एकटी पडत चालली. लाज वाटते रे चार चौघात. याला कळत कसं नाही? चेकमेट. चुकीच्या चाली का खेळलीस मग? हारणारच होतीस ना. पुन्हा नव्याने सुरुवात करू. हा, हे बघ.
गायत्री गायत्री Leise fliehen meine Lieder durch die Nacht zu dir. In den Stillen einer Liederliedchen kommt zu mir. Flüsterschlanke Wipfel rauschen in des Mondes Licht, in des Mondes Licht, des Verräters feindlich lauschen fürchte Holde nicht, fürchte Holde nicht. Hörst die Nachtigallen schlagen, ach, sie flehen dich. Mit der Töne süßen Klagen flehen sie für mich. Sie verstehen des Busens Sehnen, kennen Liebe.